तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम नाटेकर. हे माझे मित्र आहेत ओमकार, संकेत आणि अजून एक येतोय आहे. तर आता आम्ही जातोय आहे कोयनाचा डॅम बघायला. तिकडे जरा पाणी वगैरे आटलंय, बहुतेक 40 वर्षांनी काहीतरी समथिंग पाणी आटलंय, ते जरा बघायला जातोय. तिथले अवशेष काही दिसत आहेत. आता बघूया, जाऊया, चला मग सोबत. आलेला आहे, आता आम्ही जातोय चौघजण सोबत. चला मग, लेट्स गो. आता डायरेक्ट जातो कोयनावर गेला. डायरेक्ट व्हिडिओ मधल्या तुम्हाला छोटे छोटे शॉर्ट दाखवतो. डायरेक्ट तिकडे भेटतो. अर्ध्या घाटात पोहोचलो. अजून आम्हाला पूर्ण घाट चढायचा आहे. आता आम्ही आहोत कुंभारली घाटात. चला जाऊया. आता आमचा घाट वगैरे तयार चढून पूर्ण झाला आहे. एकदम थंड वातावरण झालं. एकदम असं वाटतं थंड वातावरण. आम्ही आता पोचलोय आहे कुठे, कोयना धरणाच्या आतमध्ये एक गार्डन आहे, तिथं आलोय आहे. जातोय आम्ही चालत आतमध्ये. जवळजवळ कधी 200-250 मीटर चालायचं बोलले आम्हाला. म्हणजे ॲक्च्युली ते झालेलं बंदच, पण ते बोलले आम्हाला की तुम्ही एवढं लांब तर जाऊन या बोलले. पटकन जाऊन येतोय आता. चलो. बेन्स काय गाडी ना. बघतोय प्रतीकला, बघतोय बघ. जा त्याला पप्पी देत जा. तर आता आम्ही आलोय वरती गार्डनला. बघ प्रतीकचा भाव, बघ प्रतीकचा राजूस. प्रतीकचा भाव आणि ओमकारचा भाव. गार्डन आहे सर्व. पुढे
माहिती सांगतोय. त्याला सुकला रे शाप. डॅम पूर्ण सुकला. काय राहिलंय पाणी ते काय चुत्या बनवते त्याला. त्याला सगळी माहिती येतो. हा इकडं झालंय ते तिकडं झालं. पाणी एवढं होतं. काय नाही एक तर रस्ता चुकायला आला. रस्ता चुकलेला तिथं अर्धा. कसा आणलास कधी? आम्ही तर वरती वाट बघतोय. खाली जाऊन थांबलोय तिथं. पाणी वरती आलेलं असतं. आम्ही पाणी हा डॅम आला. डॅम तुम्हाला डॅम दाखवतो आता. डॅम सध्याच्या परिस्थितीत डॅमचं पाणी बघा किती खाली गेलं. पाणी पण नाही. दिसतंय 2:05 ला सांगितलं बरोबर. निघालो तर बाहेर थोडं पडलं माहिती आहे अंगावरती. गाडी बसलो गाडी बघा पण पडलं. काय नाही आपण गाडी करून जाऊ बाहेर. कुठून बाहेर जाऊ बाहेर. गाडी एक नंबर माग बॅक ते हे बघायला जायचं आहे. बॅक वॉटर जावं पण हे पण बॅक वॉटर बघू. डॅम बघू ना खाली जाऊ. खाली फोटो काढायला माझ्याकडे फोटो बघाय. दाखव रे डॅमचा. धरण पूर्ण सध्याच्या गावात दाटले आहे बघा. आपण आता इथं आहो ना. इथून गेलो गाडी किती लक्षला बॅक वॉटर बघायला. ब्रिज वरून जायचं काय? चल चला जाऊया ब्रिज वर. ह्या नाही तिकडे जाऊया. तिकडे झालं की धरणार गाडी पाण्यात जाऊ. इथून काय त्यानं का ते माझ्यामध्ये ना हे झालं. आता आम्ही आलोय आहे धरणाच्या वरती. वरती एक कोणतं तरी गाव आहे. तिथून जरा बघतो पण व्ह्यू इथून मस्त आहे. दाखवतो तुम्हाला. डॅम आहे आपलं कोयना डॅम. पोचलोय आहे. हे बघा कसलं एकदम पूर्ण थंड वातावरण आहे. क्लास वातावरण वाटतं एकदम पूर्ण. इकडे आता बोलतात असं आम्हाला इथल्या लोकांनी सांगितलं की इथं पूर्ण पाणी भरलेलं असायचं पहिल्या. आता खूपच खाली पाणी सगळं इथपर्यंत भरलेलं असायचं. खूप थंड वातावरण आहे. भारीच वाटतंय. जाऊया खाली. खूप भारी वाटतं. वातावरण एकदम सुंदर आहे. एकदम खतरनाक. ते बोट आहे मित्रांनो. दिसतंय का तुम्हाला? आम्ही आलोय वाटतं बहुतेक चुकीच्या ठिकाणी. आम्हाला अवशेष कुठे तेच नाही माहिती आहे. तर इकडे इकडे शोधत जातोय कुठेतरी. आमचा गाईडवाला काय बोलतोय इकडे असतील तिकडे असतील काय अजून काय माहिती नाही. बघतोय आता. अरे हे बटरफ्लाय तर करतात काहीतरी असं. घाट वगैरे उतरला सगळा. खूप वैतागलो. भूक लागलेली खूप.
आता आम्ही आलो जेवायला बसतो एका हॉटेलला. सगळे मित्र आहेत एका हॉटेलला आहे. पोपळीमध्येच आहोत. आता इथून जाणार डायरेक्ट रूमवर जाऊन मग सगळं आवरणार आणि झोपणार निवांत. उद्या परत सकाळी कामावर जायचं आहे. चलो मग बाय बाय.